शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेलार माझ्या रागार माझ्या शिवबार माझ्या रागार माझ्या शिवबार माझ्या रागार माझ्या शिवबार माझ्या शिवबार शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर श्वास है गहाण श्वास है गहाण बदलले किती जन्म मी पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो मांडी तुझी एकदा माझ्या उशाला माझ्या रागार माझ्या शिवबार माझ्या रागार माझ्या शिवबार माझ्या रागार माझ्या शिवबार माझ्या स्वप्नांनी इतिहास घडवला आहे आणि माझ्या विचारांनी भविष्यासाठी मार्ग दाखवले आहेत. 19 फेब्रुवारी 1630 तो सोन्याचा दिवस उजाडला. त्या दिवशी शिवनेरी किल्ल्याच्या नगरखान्यात 14 घडे वाजत होते. त्याच मंगल क्षणी शिवबांनी आपला जन्म घेतला. बाळाचे बारसे झाले. त्याच दिवशी शिवनेरी किल्ल्यावर जन्म घेतला म्हणून त्या बाळाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. मी एक आई आहे, परंतु एक घरातली आई नव्हे तर मी एक स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणारी एक स्त्री सुद्धा मी आहे. मी शिवबांना फक्त जन्मच नाही दिला तर त्यांना वाढवले, मोठे केले. निर्माण करण्याचे स्वप्न देखील मी त्यांना दाखवले. मी त्यांना रामायण, महाभारत कथा, मोठ्या मोठ्या वीर पुरुषांच्या कथा सांगून फक्त धर्मच नाही शिकवला, तर मी त्यांना धैर्याने कसे लढावे, शौर्याने कसे लढावे. युद्धात एका राज्याचे स्वप्न नसून एक स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न होतं, ज्या स्वराज्यात प्रत्येक व्यक्ती आपला श्वास मोकळेपणाने घेऊ शकतं असा तो राज्य होता. मावळ्यांच्या सहाय्याने, माझ्या मार्गदर्शनाने आणि शिवबांच्या कौशल्याने शिवबांनी महाराष्ट्राच्या भूमीवर एक स्वतंत्र स्वराज्य निर्माण केला. त्या स्वराज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती रयत आपला श्वास मोकळा घेऊ शकत होता. पण हे रयत आणि स्वतंत्र स्वराज्य निर्माण करताना शिवबांवर संकटे अनेक आली. अफजल खान, फतेह खान, शाहिस्ते खान, औरंगजेब अशा बऱ्याचशा शत्रूंनी त्यांच्यावर वार केला. पण शिवबा पाय माघारी न घेता थांबले नाहीत. त्यांनी पुढे वाटचाल सुरू ठेवली व प्रयत्न जारी ठेवले आणि एक स्वतंत्र स्वराज्य निर्माण केले. माझे स्वप्न पूर्ण केले आणि रयत सुखाने जगू लागले.
जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, पण जगवणारा तो महाराष्ट्र होता. रयतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा तोच माझा शिवबा होता, तोच माझा शिवबा होता. झेंडा स्वराज्याचा, झेंडा शिवराजांचा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. धन्यवाद तेजस्विनी व तरुण. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. आता मी निशांतला आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करते. माझे नाव निशांत संदीप पाटील. मी आज 19 फेब्रुवारी या शुभ दिनी तुमच्यासमोर 2 शब्द सांगू इच्छितो. ते तुम्ही शांत चित्ताने ऐका, ही माझी नम्र विनंती. मी ज्या मातीवर जन्म घेतला तिचा रंग सावळा. मी ज्या मातीवर जन्म घेतला तिचा रंग सावळा. सह्याद्री असो का हिमालय, मी छाती ठोकून सांगतो, मी मर्द मावळा, मर्द मावळा. भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. शिवाजीराजांवर संस्कार जिजाबाईंनी टाकले. त्यांच्या संस्कारांनीच शिवाजी महाराजांचे एकदम आदर्श व्यक्तिमत्व घडले. शिवाजी महाराजांनी लहान असतानाच स्वराज्य स्थापन करायची शपथ घेतली. त्यांनी ती शपथवर कायम राहिले व स्वराज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांविषयी अजून आपण जितके पण बोलू तितके कमीच पडते. जाण्या अगोदर मी तुम्हाला 2 शब्द सांगू इच्छितो ते आपल्या मावळ्यांबद्दल. ऐका. 65 किलोची तलवार वागवतो त्याचे नाव येसाजी. 65 किलोची तलवार वागवतो त्याचे नाव येसाजी. 2000 लोकांविरुद्ध एकटा खिंड लढतो त्याचे नाव बाजी. 2000 लोकांविरुद्ध एकटा खिंड लढतो त्याचे नाव बाजी. हात तुटला तरी तो लढत राहतो त्याचे नाव तान्हाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव तान्हाजी. 8 तासांमध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा पोचवतो त्याचे नाव संताजी. 8 तासांमध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा पोचवतो त्याचे नाव संताजी. मुघलांच्या तंबूला कळून टाकतो त्याचे नाव धनाजी. वाघला उपाच्या उभा चिडून टाकतो त्याचे नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचे नाव शिवाजी. हरे हरे जय भवानी. धन्यवाद. पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पदे हरे हरे. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्याला फुटला दाम, त्याला कोण झाली सने दरबारी पुसती बेगमे. बडी बेगम म्हणजे आली शाची आई बरका. घनरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. तितक्या गजानन एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. अन त्यानं विडा उचलला, नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिता जाता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकत चिरून. मरहबा सुभानअल्लाह कौतिक झाले दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोडगड पायगड फौज पाटाल ही बक्कड. अंगीदा हत्तीचं पड पानाला कापे चढचड. वाटेत भेटेल त्याला शेतीत खेचीत त्याला ती सेना निघाली. गाव लुटली तेवढं उद्ध्वस्त झाली. आया बहिणीची आऊ लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर ठाण्याला कसा चोपणार. काय लढवावा हुंदर चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा टेचावा. डोक्यात गनिमी कावा. भेटीचा दादा सांगावा. प्रतापगडावर आम्ही सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी ठाण. प्रतापगड
प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जा. शिवाजी राजांच्या करामतीची, शिवाजी राजांच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करेल काही कल्पना युक्तीची रजी जी जी, करेल काही कल्पना युक्तीची रजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी, खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. अन अशा शामियान्यात खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला. सैयद बंद त्याची संगतीला, सैयद बंद त्याची संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. साहेब मोकाली होता म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. खान राजाला पाहून म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. काय हात मारितो हसरी, काय हात मारितो हसरी. रोकुला नजर गैरी गिरा गिरजी जी जी, गिरा गिरजी जी जी, गिरा गिरजी जी 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 जी. खानाला राजाला आलिंगन दिले आणि दगा केला. खानाचा अभिमान मानला, खानाचा अभिमान मानला. कदाही सवार त्याने केला, कदाही सवार त्याने केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलखत वतयंगाला, चिलखत वतयंगाला. खानाचा वाट उभा गेला आणि तितक्यात महाराजांनी मोठा मंदिर विश्वाला लागला कसा मारा केला. त्याला फाडलं पोटाला. त्याने गेला काळचे उडता वाहिले आला जी जी जी, वाहिले आला जी 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 जी. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त झालेले पाप सारले, पावन केला कुशी झाला, पावन केला कुशी झाला. लावली गुलामची तो वाट, लावली गुलामची तो वाट. मराठीशाही समांडला थाट जी जी जी, मराठीशाही समांडला थाट जी 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 जी. आपले स्वराज्य राखावे ही श्रींची इच्छा जगदंब. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. शिवरायांची अन मराठीची समाधीचा मान मराठे जाती शत्रू सारा भावाच्या दरात रोवी मराठे. आले मराठे, आले मराठे आदिनांत अशा शिवाजी मुली तो वयाची मुंडकी मोजून पाठवाई सोडते असे मराठे. आले मराठे, आले मराठे आदिनांत अशा शिवाजी मुली तो वयाची मुंडकी मोजून पाठवाई सोडते असे मराठे. जय.
चला तर मग ऐकूया. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या तिकड्या छातीवर. आपल्या तिकड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा जेव्हा दिसल्यावर. भगवा जेव्हा दिसल्यावर आठवण येते मना मनातून भगवा जेव्हा दिसल्यावर. भगवा जेव्हा दिसल्यावर रयतेसाठी हार झेलले आपल्या तिकड्या छातीवर. आपल्या तिकड्या छातीवर. आपल्या तिकड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. धन्यवाद. आज मी आपल्या समोर शिवजयंती निमित्त काही 2 शब्द बोलू इच्छिते. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवत्स सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर मला शिवरायांविषयी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल मी मान्यवरांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते. महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती नृपती पृथ्वीप्रती परमप्रतापी राजाधिराज योगीराज प्रगल्भ बुद्धिमान श्री छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ मातेच्या लेकाला माझा मानाचा मुजरा. मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडताच तोंडातून जय बाहेर पडतो. रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुलते, अंगावर सरसरून काटे येतात. अशा माझ्या मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी अंशिका चव्हाण आज मी आपल्या समोर एक अशा महापुरुषाची कथा उलगडणार आहे ज्याचा मलाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला अभिमान आहे. आज या मातेत जन्मलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण त्या मुलाच्या जन्मताच ही भूमीवरील माती त्याच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते. शिवाजी महाराज कोण होते किंवा त्यांनी अशी कोणतीही कार्य केली की ज्याच्यामुळे अवघ्या 350 वर्षानंतर सुद्धा त्यांचे नाव या भूमीवर अमर आहे. इथल्या लोकांनाच नव्हे घराघरातल्या लोकांना जरी जाऊन विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, त्यांचं उत्तर एकच असणार आहे. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारत्या सह्याद्रीला, विचारत्या लहरत्या सागरीला, विचारत्या सह्याद्रीला, विचारत्या लहरत्या सागरीला माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. छत्रपती शिवाजी महाराज हे महान होते हे आपल्याला माहिती आहे, परंतु त्यांचे नावही त्यांचे पराक्रम दर्शवणारेच आहे. म्हणजे 36 हातींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे,
ती तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज, जिजाऊ मातेचा पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. कोणी एकेकाळी आपण जनावरांसारखे जीवन जगत होतो. आपल्या धनधान्याची गोष्ट तर दूरच, आपल्या स्वतःच्या देहावर सुद्धा आपला अधिकार राहिला नव्हता. माणूस जनावर तर दूरचीच गोष्ट, मंदिरातले देव सुद्धा सुरक्षित राहिले नव्हते. आणि याच दरम्यान सिंदखेडचे लखुजी जाधव यांची कन्या जिजाबाई साक्षात दुर्गा भवानी माते यांचा विवाह तोडीस तोड असलेल्या शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळेस महाराष्ट्रात पाच सल्तनत सत्ता करत होत्या. आपापसात भांडणींमुळे त्यामध्ये महाराष्ट्राचे नुकसान होत होते. अशा वेळेस महाराष्ट्राला हवा होता एक झंकार, अशा वेळेस महाराष्ट्राला हवा होता एक धगधगती अंगार. आणि ती वेळ आलीच. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊ मातेची पुण्याई फळाला आली. म्हणजे जनतेचा पोशिंदा माझा राजा शिवबा जन्मला. अरे माझा राजा शिवबा जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला, माझा राजा शिवबा जन्मला. लहानपणापासून तर शिवरायांचे मोठे होईपर्यंत जिजामातांनी त्यांच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीचे संस्कार टाकले. जिजामाता त्यांना नेहमी म्हणत असत, जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याचा मार्ग दाखवा, तर त्याला सत्याचा मार्ग दाखवा. आणि जर कोणी नळत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मनगटातले बळ होय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मनातले धैर्य होय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जिजाऊचे पुत्र होय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जनतेची तलवार होय. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक व्यक्ती नसून महान विचार होय. जाता जाता 2 ओळी बोलू इच्छिते. तो लढला नाही जमिनीच्या तुकड्यासाठी, तो लढला नाही सोन्याच्या सिंहासनासाठी, तो लढला तो फक्त आणि फक्त जनतेच्या सुखासाठी. जनतेच्या सुखासाठी. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. गेले किती उडून गेले बारारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू, स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुवर्य आणि माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी आकांक्षा पाटील, इयत्ता 6वी ब ची विद्यार्थिनी, आपल्या समोर शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगू इच्छिते. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सह्याद्रीच्या गडाकापऱ्यांनाही पाजर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहारतील आणि विशाल जगालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल. असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील, असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शब्दही पडते अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सरही चौघडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवबांचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला. बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही. तरीही मासाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले. बाळ शिवबांनी बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते किंचितही बाजूला सरले नाही. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, शिवा काशीद, हिरोजी फर्जन, नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका व शाहिस्तेखानाची फजिती असे
होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला. आपले अवघ्या आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची दक्षता ते घेत. स्नेहाची चाल गरुडाची नजर, स्नेहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवरायांची शिकवण, हीच छत्रपती शिवरायांची शिकवण. अशा या महान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. आज जरी ते आपल्यात नाही तरी त्यांचे कार्य, साहस, जनतेविषयी भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची शक्ती व प्रेरणा देतात. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी, जय शिवाजी.